नाशिकच्या निफाड तालुक्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याचे जे कामगार असतील किंवा सभासद असतील ते आक्रमक झालेले आहेत, कारण की निफाड कारखाना जो आहे तर तो विक्री करू नये यासाठी त्यांनी थेट हा धडक मोर्चा जो आहे तर तो निफाड तहसील प्रांत कार्यालयावर या ठिकाणी आणलेला आहे। या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहेत आणि या ठिकाणी आपण माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी आलेला होता, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकंदरीत आमदार साहेब हे सांगा मला का किती मागण्या आहेत तुमच्या आणि काय? आमची एकच मागणी आहे जे माननीय खासदार आमचे नेते संजय राऊत साहेबांनी मांडलेली आहे, आणि हा कारखाना विक्रीचा जो घाट घातला, एकीकडे तो भाडेतत्वावर दिला आणि तो विक्रीला जाऊ नये यासाठी केंद्रीय जे काही सहकार मंत्री आहेत तथा देशाचे गृहमंत्री आहेत, माननीय 2 नंबर पदाचं ज्यांच्याकडे आज सगळा पदभार आहे देशाचा, त्या अमित शाह साहेबांना साकडं घालून विक्रीचा घाट थांबवणे आणि हा कारखाना ज्या पद्धतीने ज्या ठेकेदाराला दिलाय पूर्ववत सुरू करणे आणि यामध्ये जो काही अपहार चोऱ्या झालेल्या आहेत त्याची चौकशी करणे। एकंदरीत पाहता एकूण 6 मागण्या ज्या आहेत तर ह्या आंदोलकांच्या आहेत आणि याबाबत थेट आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे साकडं घालण्यात आलेलं आहे की हा कारखाना जो आहे तर विक्री करू नये। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।